पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आणि आनंद दिघेंनाच मानतो असं जैन मुनी म्हणाले। तर देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तेत आहेत त्यांना देखील मानतो, बाकी कोणत्याही नेत्याला आम्ही ओळखत नाही असं मोठं विधान निलेश चंद्र मुनींनी केलंय। त्याचबरोबर त्यांनी शिवसेना उभाठाला देखील टोला लगावलाय। शिंदेंनी कबुतरांना विरोध करणाऱ्यांना आवरावं असं देखील जैन मुनी निलेश चंद्र मुनी यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। आज जैन समुदायाची धर्मसभा होती आणि या धर्मसभेमध्ये अनेक वादग्रस्त विधान जैन मुनींकडून करण्यात आले। त्यामध्ये आज त्यांनी काय विधान केलंय तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आणि आनंद दिघेंनाच आम्ही मानतो, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तेत आहेत त्यांनाच आम्ही मानतो, बाकी कोणत्याही नेत्याला आम्ही ओळखत नाही। निलेश चंद्र मुनींचा थेट शिवसेना उभाटाला हा टोलाच म्हणता येईल। शिंदेंनी कबुतरांना विरोध करणाऱ्यांना आवरावं असं देखील जैन मुनी निलेश चंद्र मुनी हे म्हणालेले आहेत। बाकी कोणत्याही नेत्याला आम्ही ओळखत नाही। और आनंद दिघे को ही मानता हूं, और जो जिस सरकार ने देवेंद्र फडणवीस ने जिस राज्य को माना है उसको मानता हूं, बाकी मैं किसी नेता को पहचानता नहीं। मी एकनाथ शिंदेला सांगतो, साहेब जे बिचारे पागल झालेले आहे त्याला तुम्ही आवरा। तर काय असं नाही की ज्याचा जैन समाज तुम्हाला प्रत्येक वेळामध्ये ठाणामध्ये तुम्हाला सपोर्ट केलेला आहे। हा जैन समाजच आनंद दिघेचे समर्थामध्ये मी राहिलेला आहे। तर माझा पुरा जो ध्यान आहे हा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर आहेच, पण जो पशुप्रेमी जे गायला राज्यमाता घोषित केलेला आहे हे आमचे एकनाथ शिंदे साहेब। त्यांना याच्यावर काही त्यांचे जे नेता आहेत जे BMCचं इलेक्शनसाठी आमच्या जैन धर्माला, मराठी भाषाला, गुजराती भाषाला हा विवाद करत आहे, त्यांना तुम्ही अवेरा। तर जैन समुदायाच्या धर्मसभेत जैन मुनींनी वादग्रस्त विधान केलंय। एखाद दुसरा व्यक्ती मेला तर काय होतं, मी डॉक्टरांना मूर्ख मानतो असं म्हणत जैन मुनींनी अकलेचे तारे तोडलेत। त्याचबरोबर कबुतरांच्या विष्ठेमुळे गृहकलह संपतात, कबुतरांची विष्ठा किडनी आजार ठीक करते असा अजब दावा जैन मुनींनी केलाय। तर जैन मुनींमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसलेत असं देखील जैन मुनी म्हणालेत। दरम्यान मंगल प्रभात लोढा हे धर्मसभेला आले नाहीत, ही सरकारची मिलीभगत आहे असं देखील जैन मुनी यांच्याकडून सांगण्यात आलंय। या सर्व विधानांमुळे आता नवा वाद निर्माण होतोय की काय असा प्रश्न पडलाय।